शहरातील चौकांना तसंच गावांना महापुरुषांची नावं दिलेली आपण अनेकदा पाहिली आहे। मात्र नंदुरबार जिल्ह्यात एक असं गाव आहे जिथं गावातील वस्त्यांना चक्क नद्यांची नावं दिलेली आहेत। गावातील वाद टाळण्यासाठी या गावाने आदर्श असा तोडगा काढलेला आहे। या गावाची सफर पाहूयात। पवित्र नद्यांच्या नावाने झाली गल्ल्यांची ओळख। भांडण तंटा मिटवत बामखेडा गावाचा उपक्रम। बामखेडा गावात जातीय सलोख्याचं अनोखं दर्शन। आजवर अनेक गावातील परिसरांना महापुरुषांची नावं दिल्याचं आपण पाहिलंय। मात्र नंदुरबारच्या शहादा येथील बामखेडा गावाने एक अनोखा उपक्रम राबवलाय। गावातील वसाहतींना आणि गल्ल्यांना या गावाने पवित्र अशा नद्यांची नावं दिली आहेत। नद्या या कोणताही धार्मिक भेद न करता सर्वांचीच तहान भागवत असतात। याचमुळे साधारण 3500 लोकसंख्या असलेल्या बामखेडा ग्रामपंचायतीने गावातील वसाहतींना आणि गल्ल्यांना पवित्र नद्यांची नावं देऊन जातीय भेद मिटवला आहे। सर्व मिळून असं ठरलं की बुवा आपण आपल्या भारतातल्या ज्या प्रमुख नद्या आहेत त्यांना एक कृतज्ञता व्यक्त करूया आणि प्रमुख नद्यांची नावं आपण प्रत्येक गल्लीला बोर्ड फलक लावून नदींचं नाव आणि क्रमांक देऊया असं सर्व मिळून ठरलं। तशाच पद्धतीने आम्ही आमच्या सर्व गावाला तसेच बोर्ड लावलेले आहेत। 1959 साली बामखेडा गावाला पुराने झोडपलं होतं। त्यानंतर हळूहळू गाव वसण्यास सुरुवात झाली। त्यावेळी पुनर्वसन करत असताना बामखेडा ग्रामपंचायतीला अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं होतं। यात स्थानिक नागरिकांच्या नावाने नवीन वसाहती निर्माण झाल्या होत्या। मात्र त्यावेळी गावात वारंवार वाद निर्माण होत होते। त्यावर बामखेडा गावाने नद्यांची नावं देण्याचा आदर्श तोडगा काढलाय। आमच्या गावाला एक नवीन जो उपक्रम चालू झाला आणि त्या उपक्रमाची अख्ख्या महाराष्ट्रभर चर्चा चालते की बुवा जो पण कोणी आम्हाला नातेवाईक मिळतो, जो पण आम्हाला कोणी परिचित व्यक्तो आणि तो आम्हाला सांगतो की खूप आनंदाची गोष्ट आहे की तुमच्या गावांना तुम्ही नदींचं नावं दिलीत। याशिवाय बामखेडा ग्रामपंचायतीने गावात स्वच्छता मोहीम राबवली असून जलजीवन मिशनच्या यशस्वी कामांसाठी सरपंच मनोज चौधरी यांना 26 जानेवारीला दिल्ली येथे आमंत्रितही करण्यात आलं होतं। नदींची नावं दिल्यानंतर एक चांगला उपक्रम शासनापर्यंत पोहोचला आणि सरपंच व ग्रामस्थांचं खूप कौतुक करण्यात आलं आणि असाच उपक्रम अशीच नद्यांची नावं देऊन इतर गावकऱ्यांनी इतर गावांनी नोंद घ्यावी। जातीप्रमाणे नावं दिलेली होती की न्हावी गल्ली, हरिजनवाडा असे नावं दिले गेले होते। परंतु आता म्हणजे इतकं कुतूहलाने हे नावं दिले गेली तर नद्यांचे नाव सुद्धा घेतले जातात बुवा आपल्या तोंडातून। असे आमच्या गावातील असे कुतूहल निर्माण झाला आणि एकदम वातावरण निर्माण चांगले झाले। असं आहे आमचं गाव आमच्या सरपंच साहेबांनी एकदम मोठे काम केलेले आहे। गावातील वस्त्यांना महापुरुषांची नावं देण्यावरून वाद होऊ नयेत म्हणून या गावाने पवित्र नद्यांची नावं देत सलोख्याचा मार्ग स्वीकारलाय। म्हणून बामखेडा गावाचं सर्वत्र कौतुक होतंय। पल्लवी प्रकाशकर, लोकशाही मराठी, नंदुरबार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।